श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, मी बरेचदा तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला अनुभव सांगणार. आता आमच्या केंद्रामध्ये एक ताई होत्या आणि त्या ताईंना मी सेवा दिली होती. त्यांच्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न होता आणि ताईंना सेवा दिली की ताई तुम्ही 108 सारामृतचे पारायण करायचे म्हणून. ताईंनी पारायण करू चालू होते, पण ताईंनी कधी अधिष्ठानाची सेवा केली नाही किंवा काहीच सेवा केली नाही. सेवा काय केली माहिती आहे का त्यांनी? जे स्वामींचे भांडे राहायचे ती भांडे घासायच्या, झाडझूड वगैरे करायच्या, पाणी वगैरे टाकायचं, हीच सेवा केली. आणि ताईंचे 95 पारायण पूर्ण झाले. 95व्या पारायणाच्या दिवशी त्यांच्या मुलाला ऑर्डर आली आणि तो आर्मीमध्ये लागला. मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नोकरीसाठी 108 सारामृतचे पारायणाची सेवा कशी करायची. खरंच आहे, खूप साधी आहे, सरळ आहे, सुंदरशी सेवा आहे. आणि हा अनुभव खूप मोठा अनुभव आहे आणि खूपच छान अनुभव आहे. सांगायची गोष्ट की महाराज आपल्याला भरपूर काही देतात, फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो, केंद्रामध्ये जातो, गेल्याच्या नंतर फक्त आरती करतो, आरती करून आपल्या घरी आपण येतो. पण माहिती आहे का, तिथे जर तुम्ही कुठलीही सेवा केली, साधं एक फुल जर तुम्ही केंद्रामध्ये उचललं ना, त्या फुलाचं सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी फळ महाराज दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी जेही सांगते स्वतःच्या स्वअनुभवातून सांगते. आणि मी स्वतः प्रश्न उत्तरीच्या सेवेला बसते तेव्हा माझ्याकडे भरपूर काही प्रश्न येतात लोकांचे, आणि त्यावेळेला मी जे उत्तरं देतो आणि लोकांचे जे काही प्रश्न असो त्याच्यावरच मी भरपूर काही व्हिडिओज तुम्हाला तयार करून तुमच्यापर्यंत आणत असते. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओज आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.